त्या इन्फ्रास्ट्रक्चर वाढीला नवमतदार जे आहेत, आमचे जे तरुण मतदार जे आहेत, त्या तरुण मतदारांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो। या घडीला एक मोठी बातमी येते। महाडमधून भरत गोगावले हे यावेळेला आघाडीवरती आहेत। तर ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्राच्या महानिकालासंदर्भातली बेलापूरमधून मंदा म्हात्रे 5000 मतांनी आघाडीवरती आहेत। संदीप नाईक यांची पिछेहाट होताना दिसते। ही देखील लढत अत्यंत चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र आता सध्या पनवेलमधनं शेकापचे बाळाराम पाटील हे देखील आघाडीवर आहेत। महाडमधनं भरत गोगावले आघाडीवर असल्याचं तर आपण पाहतोच आहोत। आणखीही काही दिग्गज नेते हे कदाचित अनपेक्षित निकालांना सामोरं जाऊ शकतात की काय असं दिसतंय। मुंबईतल्या चेंबूर मतदारसंघातनं प्रकाश फातर्पेकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे सध्या आघाडीवर आहेत। तर माहीममधनं अमित ठाकरे यांची पिछाडी अजूनही कायम आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत हे माहीममधनं अजूनही आघाडीवर आहेत। सदा सरवणकर हे सुद्धा सध्या माहीममधनं पिछाडीवर असल्याचं दिसतंय। आताच्या घडीच्या या अपडेट्स आपण सध्या पाहतो। चेंबूरमधनं प्रकाश फातर्पेकर हे आघाडीवर असल्याचं दिसतंय। अमित ठाकरेंची पिछाडी हा मनसेसाठी अत्यंत गंभीर मुद्दा ठरू शकतो येत्या काळात आणि त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचंय। मात्र कर्जतची देखील अपडेट, महेंद्र थोरवे हे सुद्धा आघाडीवर आहेत। अपक्ष सुधाकर घारे कर्जतमधनं पिछाडीवर आहेत। महेंद्र थोरवे आघाडी टिकून सध्या दिसतायत आपल्याला। अलिबाग आणि इतर मतदारसंघांमधले देखील अपडेट्स आपण जाणून घेऊया। रायगड मधल्या या अपडेट्स आपण सध्या पाहतो। मुंबई आणि कोकण या विभागात महायुती अनेक मतदारसंघांमध्ये सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय। महायुतीची आघाडी सध्या 199 जागांवर आहे। महाविकास आघाडी 49 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर इतर पक्ष हे सध्या 15 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय।